सतनाम 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 जी। जय गुरु रविदास जी। 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 संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की जय। जय गुरुदेव। मित्रांनो, आपल्याला आजपासून संत गुरु रविदास महाराज यांचा असा एक ग्रंथ जो प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर चांदेकर यांनी लिहिला आहे आणि खूप गहन चिंतन मनन करून त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. चांदेकर साहेब तर तसे हे सूक्ष्मजीव शास्त्राचे संशोधक राहिलेले आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना यामध्ये PhD सुद्धा मिळालेली आहे. अशा PhD केलेल्या व्यक्तीने रविदासांचा ग्रंथ समाजहितासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी आणि त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे रविदासांच्या या दोह्यांमुळं, त्यांच्या या ग्रंथाच्या लिखाणामुळं एक प्रशस्त प्रांगण आपल्या समाजासाठी त्यांनी दालनच उघडं करून दिले असे म्हटलं तर वावगं होणार नाही. मित्रांनो, या पुस्तकाच्या हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या माध्यमातून रविदासांनी आपल्या लोकांना जास्तीत जास्त ज्ञान कसे प्राप्त होईल यासाठी त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला भरीव अशी चर्मकार समाजाचं गुणगान केलेलं आहे की ज्यांनी जागतिक पातळीवर सुद्धा देखील खूप ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आता या त्यांच्या अनुक्रमणिकेचा विषय जर घेतला तर त्यांचं मनोगत आणि ऋणनिर्देश असं आहे. त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली आहे. थोर समाज क्रांतिकारक संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, गुरु रविदासांचा काशीच्या राजाद्वारे सन्मान, गुरु रविदासांची सामाजिक विचारधारा काय होती याविषयी सुद्धा त्यांचे दोहे या ठिकाणी दिलेले आहेत. गुरु रविदासांचा समाजमुक्तीचा एक संदेश त्याच्यामध्ये दडलेला आहे आणि गुरु रविदासांच्या चमत्काराविषयी ज्या काही कथा येथील मधुमारी व्यवस्थेने आपल्या समाजाला ग्रंथरूपाने काही मांडल्या गेलेल्या आहेत, सांगितल्या जातात भजन कीर्तन प्रवचनामधून की त्याच्यापासून आपण कसं सावध राहिलं पाहिजे. कारण चमत्कारामध्ये जर आपला समाज गुंतला तर तो त्याच्यातून बाहेर निघत नाही आणि त्यालाच खरं म्हणून बसतो. परंतु जे रविदासांनी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे जे दिशानिर्देश दिलेले आहे, जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे की ज्यामुळं समाजामधील अंधश्रद्धा कशी दूर होईल, समाज हा जागृत कसा राहील, सतत जागृत असला पाहिजे समाजासाठी, रविदासांनी त्यांच्या दोह्यांच्या माध्यमातून आपल्या समाजाला जास्तीत जास्त देण्याचा खूप काही प्रयत्न केलेला आहे. परंतु समाज नेमकं त्याच गोष्टीपासून बाजूला राहिला आहे. तर रविदास आणि हिंदू धर्म नेमकं काय आहे याबद्दलही त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे. रविदासांचा मानवधर्म कोणता होता हे त्याच्यात आहे आणि रविदासांची हत्या असाही एक याच्यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये चॅप्टर आहे. त्याचबरोबर रविदासांना अपेक्षित असणारा भारत देश हा याच्यामध्ये एक चॅप्टर आहे. गुरु रविदास आणि भारतीय संविधान यांची तुलनात्मक अभ्यास याच्यामध्ये
यांनी केलेला आहे, ग्रंथामध्ये केलेला आहे. आणि गुरु रविदास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा देखील तुलनात्मक अभ्यास यामध्ये केलेला आहे. गुरु रविदास आणि कांशीराम साहेब यांचा देखील यामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि आपली कर्तव्य काय असे त्याच्यामध्ये हा भाग 1 मध्ये हा चॅप्टर 1 ते 15 घेतलेले आहेत. आणि भाग 2 मध्ये 1 ते 7 असे चॅप्टर असून त्यामध्ये क्रांतिकारक वीर कक्कय्या की जो आपल्या हराळ्या समाजातील क्रांतिकारक वीर कक्कय्या हा आपल्या समाजातील व्यक्ती चर्मकार यांनी त्यांच्या कालखंडामध्ये काय कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर क्रांतिकारक हराळ्या तर यांनी सुद्धा त्यांच्या कालखंडात काय कार्य केलेलं आहे आणि त्याचा आपल्या समाजाला कसा उपयोग होऊ शकतो हे सुद्धा आपण याच्यामध्ये समजून घेतलं आहे. त्याचबरोबर क्रांतिकारक घासीदास हे सुद्धा देखील आपल्या समाजामधलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे. या सुद्धा महामानवांनी या संत घासीदासांनी महात्म्यांनी आपल्या समाजासाठी आणि संपूर्ण भारत देशातील बहुजन समाजाचा विकास व्हावा म्हणून यावरील सर्व संतांनीच ते कार्य केलेलं आहे. त्याबरोबरच भारतीय स्वातंत्र्याच्या काळामध्ये चर्मकार समाजाचा सहभाग कसा राहिलेला आहे हा एक चॅप्टर त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. देशातील चर्मकारांच्या उपजातींची माहिती सुद्धा देखील यामध्ये दिलेली आहे. परत चर्मकार समाजाने दलित चळवळ स्वातंत्र्य काळामध्ये ज्यावेळेस दलित समाजाला आपला हक्क अधिकार मिळवण्यासाठी जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला त्यामध्ये आपला समाज कुठे होता या सुद्धा देखील आपल्या समाजाला एकदम अनमोल माहिती या ग्रंथाच्या माध्यमातून मिळणार आहे. चर्मकार समाजातील जागतिक कीर्तीचे क्रांतिकारक आणि वैज्ञानिक यांचा सुद्धा देखील या ग्रंथामध्ये अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास सुद्धा देखील आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून अभ्यासाला मिळणार आहे. तर प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर चांदेकर साहेब यांचा जो हा एक पवित्र ग्रंथ त्यांनी आपल्या समाज हितासाठी लिखाण करून प्रकाशित करून दिलेला आहे. खरंच आपण त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. तर या ठिकाणी आपण एकचित्ताने संत गुरु रविदास महाराज यांचं हे ग्रंथ वाचनामध्ये सहभाग सामूहिक नोंदवायचा आहे. तर मी आपल्या समोर या ग्रंथाची जी निर्मिती आपल्या भारतीय समाजांसाठी जी चांदेकर साहेबांनी केलेली आहे आणि हा सर्व समाज हा बहुजन समाज हा संपूर्ण एक झाला पाहिजे. जाती भेदाच्या पलीकडे जाऊन आपण सर्व माणसे आहोत आणि माणसाचा मानव धर्म हाच मुख्य केंद्रबिंदू मानून ह्या ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. त्यामुळे चांदेकर साहेबांचे मानावे तेवढे आभार खूप कमी आहेत. मित्रांनो चला प्रत्यक्षात आपण या ग्रंथाचं वाचन करूया. सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास असे या ग्रंथाचं नाव आहे. सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज या ग्रंथाचं वाचन आपणासमोर मी थोडक्यामध्ये आजच्या भागात पहिल्या भागात करणार आहे. त्यांचं मनोगत आणि ऋण निर्देश. सामाजिक क्रांतीचे प्रणेते थोर क्रांतिकारक संत शिरोमणी गुरु रविदास या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आपल्या हाती देताना मला आज अत्यानंद होत आहे असे चांदेकर साहेब बोलत आहेत. चला आता थोडंसं आपलं भक्ती मार्गात घुसून या ग्रंथाचं भक्ती मार्गाने वाचन करतोय. गुरु रविदासांच्या जीवनावर त्यांचे चरित्र जीवन संदेश भक्ती साधना उपदेश त्यांचे वाङ्मय यावर अनेक पुस्तके अनेक लेखकांनी लिहिलेली आहेत. परंतु गुरु रविदासांची या देशाविषयी काय संकल्पना होती, या देशात कोणता क्रांतिकारक बदल त्यांना हवा होता, त्याचा मार्ग कोणता याविषयी सविस्तर विवेचन इतर पुस्तकांमध्ये आढळून येत नाही. जेव्हा गुरु रविदासांच्या पदांचा लेखकाने अध्ययन केलं, त्यावर चिंतन मनन केलं, तेव्हा त्यांना रविदासांचे चरित्र क्रांतिकारक वाटले आणि ते ठरविले
की क्रांतिकारक गुरु रविदास समाजासमोर ठेवावे. गुरु रविदास जयंतीच्या कार्यक्रमानिमित्ताने सर्वजण अनेक ठिकाणी प्रवचने दिलीत. समाजाच्या सभा त्यांनी घेतल्या, तेव्हा लोकांनी खंत व्यक्त केली की आम्हाला गुरु रविदासांची पुस्तके मिळत नाही. पुस्तके बरीच आहेत, परंतु गुरु रविदासांनी दिलेल्या सामाजिक क्रांतीचा संदेश त्यात नाही. पुस्तके बरीच आहेत, परंतु गुरु रविदासांनी दिलेल्या सामाजिक क्रांतीचा संदेश त्यात नाही. म्हणून गुरु रविदास विकास संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे क्रांतिकारक रविदासांचे दर्शन घडविणारे पुस्तक काढण्याचा विचार पुढे आला. या संघटनेद्वारे समाजात जागृती आणि प्रबोधनाचे कार्य चालू आहे. संघटनेद्वारे कार्यकर्त्यांना शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणूनही हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. चांदेकर साहेब विज्ञान विषयाचे प्राध्यापक आहे. लेखक, साहित्यिक, कवी किंवा पत्रकार नाही. त्यांच्या अल्पबुद्धीने गुरु रविदासांसारख्या महान महापुरुषावर लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. याचे कारण आपण स्वागत करालच, यात शंका नाही. याच अनवधाने काही चुका झाल्या असतील तर त्या आपण त्यांच्या निदर्शनात आणून द्याव्यात. यातील जे चांगले असेल त्याचा आपण स्वीकार करावा. जे आपल्या बुद्धीला पटणार नाही तर ते सोडून द्यावे. या पृथ्वीवर कोट्यावधी लोक जन्म घेतात आणि मरतात, परंतु काही लोक असे असतात जे आपलं जीवन दुसऱ्यांच्या उद्धारासाठी खर्च करतात. ते मृत्यूनंतरही आपलं कर्तव्य त्याग बलिदान आणि विचारांनी चिर अमर होतात. 2500 वर्षांपूर्वी या पृथ्वीवर सिद्धार्थ गौतम बुद्धाने जन्म घेऊन लोकांना जीवन जगण्याचा खरा मार्ग आणि सोपा मार्ग दाखविला आणि मानव समाजावर मोठे उपकार केले. येशू ख्रिस्ताने प्रेमाचा संदेश दिला, तर मोहम्मद पैगंबराने बंधुभावाचा संदेश दिला. गुरु नानकाने मानव सेवा आणि बलिदानाची शिकवण दिली. क्रांतिकारक वीर कक्कय्या, हरळय्या आणि गुरु कबीरांनी रूढीवादाच्या विरोधात लोकांना जागृत केले. संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखोबा, संत गाडगे महाराज, गुरु घासीदास, बिरसा मुंडा, नारायण सिंह, अच्युतानंद, अवंतीबाई इत्यादी संत महात्म्यांनी आणि महापुरुषांनी रूढीवादाच्या विरोधात आपल्या जीवनाचे बलिदान दिले. याच शृंखलेमध्ये गुरु रविदासांचा जन्म झाला. गुरु रविदासांचा जन्म अशा वेळेस झाला की ज्या वेळेस शूद्रांवर, अस्पृश्यावर अन्याय अत्याचार होत होते. हिंदू समाज व्यवस्थेत जातीवाद, वर्णवाद, रूढीवाद, पुरोहितवाद, अस्पृश्यता वाढत होती. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्याय, अत्याचार आणि शोषणाच्या विरुद्ध ते स्वतः उभे राहिले. गुरु रविदासांनी आपल्या अमृतवाणीने संपूर्ण भारत जागृत केला. जातीत विभागलेल्या समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गुरु रविदासांची प्रतिभा, ज्ञान आणि कार्य यांची स्तुती अनेक संतांनी केलेली आहे. ज्यात संत तुकाराम,
संत गुरु नानक, संत गुरु कबीर, संत सेना न्हावी, संत मीराबाई, संत एकनाथ, संत धन्ना, संत हरिदास, संत चरणदास, संत दादू, संत नाभादास इत्यादी संतांनी त्यांचं भरभरून कौतुक केले आहे. गुरु रविदासांनी सामाजिक विषमते विरुद्ध त्या काळात कठीण संघर्ष केला. गुरु रविदासानुसार ब्राह्मण मौलवी, शेख हिंदू मुसलमान, चांडाळ क्षत्रिय वैश्य शूद्र इत्यादी जेवढी माणसे आहेत ती सर्व सारखी आहेत, ती समसमान आहेत. या सर्वांचा निर्माता एकच आहे. सगळे हाड मांस चमड्यांपासून तयार झालेले आहेत, म्हणून एकमेकांना उच्च नीच समजू नये. सगळेच एकाच मातीचे भांडे आहेत. हिंदू मुसलमान मंदिर मशिदीसाठी भांडत असतात. याविषयी गुरु रविदास म्हणतात, मंदिर मशीद एकच आहे, राम रहीम एकच आहे. राम मंदिरात नाही आणि अल्ला मशिदीमध्ये नाही, म्हणून तुम्ही निरर्थक भांडू नका. मंदिर आणि मशिदमध्ये नतमस्तक होण्याची गरज नाही, कारण परमेश्वर सर्व व्यापी आहे. ज्याला तुम्ही शोधता तो मथुरा, द्वारका, काशी, हरिद्वार इत्यादी तीर्थस्थानात नाही. तो आपल्या मनात आत्माराम आहे. पोथी पुराण आणि पुजारी यांच्या मागे लागू नका, अशा मोलाचा सल्ला गुरु रविदास महाराज समस्त मानव जातीसाठी देतात. गुरु रविदासांनी बहुजन समाजाला मुक्तीचा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या की, म्हणजे ते बंड करून उठतील आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करतील. अशाच प्रकारे गुरु रविदासांनी गुलाम आणि लाचार बहुजन समाजाला त्या काळात गुलामीची जाणीव करून दिली आणि त्यांनी 2 शब्दात संदेश दिला, स्वयंप्रकाशित बना. म्हणजे शिका, संघर्ष करा आणि संघटित रहा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. गुरु रविदास आपल्या पदांमध्ये गुलामी लाचारी नष्ट करण्याचा सल्ला देतात. त्यासाठी त्यांचे पद आहे, पराधीनता पाप है, जान ले बुरे मीत, रविदास दास पराधीन सो कौन करे है प्रीत. पराधीन को दीन क्या, पराधीन बेदीन, रविदास दास पराधीन को सब ही सब जेन. गुरु रविदास पुढे जाऊन समाजवादाचा सिद्धांत खालील प्रमाणे आपल्या पदांमध्ये ठेवतात. ऐसा चाहू राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोटो बड़ो सब संभल से, रविदास रहे प्रसन्न. गुरु रविदासांच्या तेजस्वी क्रांतिकारी विचारधारेला नष्ट करण्याचे प्रयत्न मनोवादी पंडितांनी केले. तसे सांप्रदायिक विचारधारा जपणाऱ्या इतिहासकारांनी त्यांच्या शैलीने केलेले आहे. गुरु रविदासांनी चमत्कार, अंधविश्वास आणि ढोंगी प्रवृत्तीवर उघडपणे प्रहार केलेत, परंतु त्यांनी गुरु रविदासांच्या चरित्रामध्ये अनेक प्रकारच्या चमत्कारिक घटना लिहून ठेवलेल्या आहेत. गुरु रविदासांची प्रसिद्धी चमत्कारांच्या बळावर नाही, परंतु त्यांची साधुता, त्यांची सत्यनिष्ठा, त्यांची पवित्रता, त्यांचे सदाचरण, त्यांचे सतज्ञान आणि त्यांची करुणा इत्यादी सद्गुणांच्या कारणाने आहे. ज्या चमत्कारिक गोष्टी गुरु रविदासांबद्दल लिहून ठेवल्या आहेत त्या पूर्णतः गुरु रविदासांच्या विचारांच्या
विरुद्ध आहेत. म्हणून समाजाने चमत्कारिक गोष्टीवर विश्वास न ठेवता गुरु रविदासांनी सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करावा. धर्मपंडितांनी ज्या वेदांना परुषेय मानले, सर्व समस्यावर उपाय मानले गेले, परंतु वेदांना ऐकण्याचा आणि वाचनाचा बहुजन समाजाला अधिकारच नव्हता. अशा वेदांचे गुरु रविदासांनी खंडन केले, त्यांना नाकारले आहे. तसेच गुरु रविदासांनी दशरथ पुत्र रामाला नाकारले आणि आत्मारामाच्या उपासनेचा सल्ला दिला. गुरु रविदासांनी मूर्तीपूजेचे खंडन तसेच बाह्य अवलंबावर घणाघाती आघात केलेला आहे. ते निर्गुण निराकार निरंजनाचे भक्त होते. पुन्हा ते म्हणतात, गरीब दुःखी लोकांची सेवा करा, त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करा, तरच तुम्हाला शांती मिळेल. गुरु रविदासांनी मानवांच्या कल्याणासाठी काही तत्वे सांगितली आहेत. ते म्हणतात, आम्ही राग आणि द्वेषापासून दूर राहिले पाहिजे, तृष्णांचा त्याग केला पाहिजे, आळस, हिंसा, काम, क्रोध आणि मोह यांचा त्याग केला पाहिजे. आम्ही सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सोडू नये. मनामध्ये आम्ही समाधान ठेवायला शिकलो पाहिजे. शील सदाचार जीवनाचा आधार आहे. या गोष्टींचे आम्ही जीवनात अनुसरण करायलाच पाहिजे. गुरु रविदासांनी विषमतेच्या विरोधात जनमत तयार करायचा प्रयत्न तर केलाच. त्याच प्रकारे हा देश कसा असावा याविषयी गुरु रविदास म्हणतात, बेगमपूर शहर को नाऊ, दुःख अंधो नाही तेही ठाऊ. शहर हे शोकहीन व्हायला पाहिजे, तेथे कोणतेही दुःख असू नये, कशाचीही चिंता असू नये. सुखी समृद्ध असायला पाहिजे, कोणताही भेद असू नये. गुरु रविदासांनी मानवी हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांची प्रत्येक कृती स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारित होती. हीच तत्वे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. गुरु रविदासांचे विचार आणि भारतीय संविधानाची रूपरेखा यात समानता आहे. गुरु रविदास हे मानवतावाद, बुद्धिवाद, बंधुत्ववाद व न्यायप्रियता यांचे प्रतीक होते. गुरु रविदासांनी मूर्तिपूजा, कर्मकांड व चमत्कार यास विरोध केला. जाती व्यवस्थेवर आधारलेल्या समाज व्यवस्थेस व ब्राह्मणी ग्रंथांच्या प्रामाण्यवादास त्यांनी नकार दिला. नीतिमत्तेवर आधारलेल्या सदाचाराचा पुरस्कार त्यांनी केला. याच तत्वांसाठी 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनभर संघर्ष केला. गुरु रविदास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात सतशा साम्य आहे, सारखेपणा आहे. म्हणून आपण बाबासाहेबांचे देखील विचार भविष्यात ऐकले पाहिजे. गुरु रविदासांनी वर्णभेद, जातीभेद, शोषण, अन्याय, अत्याचार आणि विषमतावादी व्यवस्था नष्ट करण्यासाठी देशभर फिरून जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला. असाच प्रयत्न आजच्या काळात मान्यवर साहेब कांशीरामजी करत होते. तेव्हा गुरु रविदासांच्या संघर्षाचा ते अभ्यास करीत होते आणि मान्य कांशीरामजी यांच्या आंदोलनाचा अभ्यास केला आणि विचार केला. म्हणून तर गुरु रविदास आज असते तर त्यांनी काय केले असते? तर लेखकाला उत्तर मिळाले, मान्यवर कांशीरामजी जो संघर्ष आज करीत आहेत, हा संघर्ष गुरु रविदासांनी केला असता. गुरु रविदासांचे कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले, तेच कार्य नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज कांशीरामजी यांनी केले.
क्रांतिकारक वीर कक्कय्या, क्रांतिकारक हरळया, गुरु रविदास, गुरु घासीदास, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, संत गाडगे बाबा इत्यादी संतांनी आणि महापुरुषांनी समाजासाठी झटून त्यांना जेवढे कार्य शक्य झाले तेवढे त्यांनी प्रयत्न त्यांच्या कालखंडात केला. त्यांच्या प्रयत्नांचे फळ आहे की आम्ही आज स्वाभिमानाने सन्मानाने जगत आहोत. ज्यांचा विकास झाला ते मुठभर आहेत, अविकसित मागास बहुसंख्येने आहेत. आज त्या मागास लोकांना जागृत करण्याची, त्यांना विकासाचा मार्ग दाखवण्याची नैतिक जबाबदारी विकसित लोकांची आहे. परंतु विकसित झालेल्यांचा एक वेगळा वर्ग बनत आहे. आम्ही आमच्या समाजासाठी थोडा त्याग करायला शिकलो पाहिजे. समाजासाठी आपला थोडा पैसा, बुद्धी आणि वेळ जर आम्ही दिला तर निश्चितच या समाजाचं एक शक्तिशाली संघटन उभे राहील आणि आमचे हक्क हिसकावून घेण्यासाठी आम्ही संघर्ष करू शकू. आज आम्ही स्वतःसाठी जगत आहोत, स्वतःच पोट भरण्यात व्यस्त आहोत. या पृथ्वीवर सर्व प्राणी स्वतःसाठी जगतात, तर मग आमच्यात आणि इतर प्राण्यात काय फरक आहे? फरक तेव्हाच असू शकेल जेव्हा आम्ही स्वतःसाठी आणि समाजासाठी पण जगू. समाजातील सुज्ञ लोकांनी वरील सर्व गोष्टींचा विचार करावा आणि गुरु रविदासांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तन धनाने कार्य करावे. हे पुस्तक समाजासाठी जागृत करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. हे पुस्तक आपण स्वतः वाचावे आणि इतरांना वाचावयास द्यावे. हे सुद्धा एक प्रबोधनाचे कार्य आहे. हे पुस्तक वाढदिवसानिमित्त तसेच विवाहप्रसंगी देखील एकमेकांना सप्रेम भेट म्हणून देण्यात यावी. श्री चंद्रिका प्रसाद जिज्ञासू यांच्या संत प्रवर रैदास साहब या पुस्तकातून प्रेरणा घेऊन हे पुस्तक लिहिण्यास लेखकाने सुरुवात केली. श्री युवराज पहाडे, प्रवर्तन अधिकारी कर्मचारी, भविष्य निधी कार्यालय, नागपूर यांनी पुस्तक तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि पुस्तक तयार करताना वेळोवेळी मार्गदर्शन केले. समता सैनिक दलाचे प्रमुख आयुष्यमान प्रदीप गायकवाड यांनी पुस्तकाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली. तसेच पुस्तकातील संदर्भांची जुळवाजुळव करण्यास सहकार्य केले. समता प्रकाश यांच्या प्रतिभाताई कोचे यांनी कमीत कमी वेळेत कंपोजिंग करून दिले. पुस्तकात अनेकदा सुधारणा करण्यात आल्या, परंतु त्यांनी त्याचा त्रास मानून घेतला नाही. प्राध्यापक आनंद भगत बल्लारपूर तसेच प्राध्यापक सौ निर्मलाताई काकडे नागपूर यांनी शुद्ध लेखन तपासून मोलाचे सहकार्य केले. लेखकाची सुविज्ञ पत्नी ऐश्वर्यमती मला चांदेकर हिच्या सहकार्याचा उल्लेख न करणे ही कृतज्ञता ठरेल. तिने गृहकार्याचे सर्व ओझे स्वतःच्या खांद्यावर फेलून लेखकास सामाजिक कार्याकरता सतत प्रोत्साहित केले. कुमारी स्वातीचा सांभाळ व सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांच्या पत्नीने सांभाळल्यामुळेच लेखकास या पुस्तकाच्या कार्यात समर्पित होऊ शकले. गुरु रविदास विकास संघाच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी तनमनधनाने हे पुस्तक तयार करण्यास मदत केली. त्यांच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक आपणापर्यंत पोहोचू शकले नसते. सर्वश्री रघुनाथजी पेलणे, संपतराव इंगोले, गिरिजा शंकर प्रसाद, डॉक्टर देवीदास पिंपळकर, मुखीराम ढाके, धनराज रहाटे, प्राध्यापक प्यारेलाल कुंभारे बल्लारपूर, रमेश देवगडे, ॲडव्होकेट राजकुमार शेंडे, गोविंदराज चोंगले इत्यादी, पुंडलिकराव घोले, अनिल चांदेकर, गणेश चौधरी, राजू मानकर, रामकृष्ण भसा खेत्रे, दामोदर चंगोले, तुळशीदाराम पिंपळकर,
डॉक्टर एस भास्कर, आनंद तांडेकर, रामभाऊ सापके गुरुजी, चरणदेव तळे, रामचंद्रराव काटोले, श्रीराम राजूस्कर, अरविंद तायडे, गुलाबराव मानेकर, विठ्ठल चौरे, मुकुंद सरोदे नागपूर, चंद्रप्रकाश देगुलकर सर नांदेड, शिवाजी लखवाले उदगीर, देविदासजी खंदारे यवतमाळ, मधुकरराव वानेडकर अकोला, हरिभाऊ इंगळे अमरावती, वैभव डवरे खामगाव, भगत गुरुजी, शिवकुमार गिरडे, राजेश खंडाळे, राजेश चांदेकर वर्धा, बसवलजी केसकर चंद्रपूर, नथुजी अंडेलकर गडचिरोली, खंडाळे चामुशी, दिलीप भोंडेकर तुमसर, गोवर्धनजी चौबे भंडारा या सामाजिक लांशुरू मान्यवरांनी पुस्तक ग्रंथ छापण्यासाठी उदार अंतकरणाने आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक पूर्णच होऊ शकले नसते. त्याबद्दल लेखक स्वतः आणि गुरु रविदास विकास संघ महाराष्ट्र राज्य त्यांचा ऋणी आहे. दानशूर लोकांसाठी गुरु रविदास म्हणतात, धन संचय दुख देत है, धन त्यागे सुख भय. रविदास सीख गुरुदेव की धनगती, धनमती जोरे कोय. गुरु रविदासांच्या या विचाराने वागणारे जे थोडे फार लोक आहे समाजात, त्यांच्याच मदतीने संघटनेचे कार्य चालू आहे. या विचाराने जर अनेक लोक तयार झाले तर समाजाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. सद्गुरु रविदास महाराज की जय हो. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 8 ते 13 पाने एका मनोगतामध्ये वाचली. आता पुढचा पाठ आहे 1. संत रविदासांचा जन्म झाला त्या अगोदर या देशाची पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती. अध्याय 1. ऐतिहासिक पार्श्वभूमी. आजपासून जवळपास 4000 वर्षापूर्वी आर्यांचे अर्थात ब्राह्मणांचे भारतावर आक्रमण झाले. त्यावेळी आपल्या देशातील मूळ निवासी द्रविड म्हणजेच शूद्र यांचे विशाल आणि शांतीपूर्ण राज्य होते. अनार्य म्हणजे अर्थात द्रविड संस्कृती सर्वांगीण विकसित झाली होता. याची माहिती हडप्पा आणि मोहेंजोदरो येथे झालेल्या उत्खननाच्या कार्यातून जगाला समजली. हे बहुजन समाजाचे लोक आहेत, जे बंधुभावाने, विज्ञानाचे, समतेने व न्यायाचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्या काळात त्यांनी घराची बांधणी शास्त्रीय पद्धतीने केली होती. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने रस्त्यांची रचना केलेली होती. त्या काळात जातीभेद, वर्णभेद अजिबात नव्हता. अनार्य म्हणजेच द्रविड शांतिप्रिय असल्याने त्यांना हिंसा माहीत नव्हती. अशा वेळेस हिंसक व लढवय्या आर्यांनी अनार्यांवर म्हणजेच बहुजन समाजावर म्हणजेच द्रविड समाजावर निर्दयतापूर्वक आक्रमण केले आणि त्यांना कापून काढले. जे द्रविड यांच्या अन्याय अत्याचाराला घाबरून जंगलात व पहाडावर गेले ते आजच्या काळातील आदिवासी समाज होय. ज्या लोकांनी आर्यासोबत युद्ध केले त्यांना आर्यांकडून गुलामी आणि सेवेचे कार्य बळजबरीने सोपवण्यात आले. ज्या द्रविडांनी म्हणजेच बहुजनांनी लवकर हार स्वीकार केली त्यांना शेती करणे, लोखंडाचे सामान तयार करणे, नाव्याचे काम करणे, कपडे धुण्याचे काम करणे, मालिश करणे, भांडे धुणे, घरे बनवणे, रस्ते तयार करणे इत्यादी निम्न स्तरांची कामे बळजबरीने सोपवण्यात आली. ज्या द्रविडांनी बहुजनांनी जास्त काळ संघर्ष केला, गुलामीचा स्वीकार केला नाही, त्यांना एकदम गलिच्छ काम करण्यास बाध्य केले गेले. जसे मेलेल्या जनावरांना उचलणे, चामडे काढणे, चामड्यापासून जोडे चपला तयार करणे आणि
झाडू बनवणे. द्रविडांना आर्यांनी क्रूरतेने कापून काढले आणि वाचलेल्यांना जगातील सर्वात घाण काम विष्ठा साफ करण्याचे दिले. विष्ठा डोक्यावर वाहून नेले. साफसफाई करणे इत्यादी कामे त्यांना बळजबरीने सोपवण्यात आली. त्यांना आपण मेहतरभंगी आणि वाल्मिकी म्हणतो. येथील बहुजनांची सिंधू संस्कृती नष्ट केल्यानंतर वैदिक संस्कृतीचा उदय झाला. वैदिक संस्कृतीचे 4 अवस्था पुढील प्रमाणे आहेत. एक ऋग्वेद काळ इसवी सन पूर्व 1500 पर्यंत. दुसरा ब्राह्मण काळ इसवी सन पूर्व 600 पर्यंत. तिसरा उपनिषद काळ इसवी सन पूर्व 400 पर्यंत. चौथा महाकाव्य व पुराणे काळ इसवी सन पूर्व 300 पर्यंत. ऋग्वेद काळात वेदांची रचना करण्यात आली आणि बहुजनांना सांगण्यात आले की वेद हे अपौरुषेय म्हणजे मनुष्याने निर्माण केलेले नसून ते परमेश्वराने निर्मित आहेत, देवांनी निर्माण केलेले आहेत. याच काळात वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था निर्माण करण्यात आली. ब्राह्मण काळात ब्राह्मणांना महत्त्व प्राप्त झाले होते. या काळात आर्य सत्ता व संस्कृतीचा प्रचार पूर्वेकडे यमुना व गंगा यांच्या खोऱ्यापर्यंत तर दक्षिणेकडे विंध्य पर्वतापर्यंत झाला होता. नंतर मध्य प्रदेशापर्यंत आर्य सत्तेचे प्रस्थ वाढले होते. उपनिषद काळात उपनिषद तत्वज्ञानाला सुरुवात करण्यात आली. विश्वनिर्माता कोण, ब्रह्म, आत्मा, तत्वमसी, पाप पुण्य, पुनर्जन्म व कर्म, संन्यास व तपचिंतन याला महत्त्व देण्यात आले होते. महाकाव्य व पुराणे काळात महाभारत, रामायण व तसेच इतर पुराणांची रचना बहुजन समाजाला गुलाम आणि लाचार बनविण्याकरता करण्यात आली. याच काळात आर्यांचा राज्यविस्तार संपूर्ण भारतात झाला होता. संपूर्ण देशात बहुजन समाज अपमानित झाला होता. स्वाभिमान शून्य झाल्याने, हीनतेने आणि आर्यांच्या अन्याय अत्याचाराला बळी पडून जगत होता. या देशात जातीवाद, वर्णवाद, रूढीवाद, पुरोहितवाद, अस्पृश्यता, शोषण वाढले होते. मानवता पूर्णपणे संपली होती. याच काळात भगवान महावीर, भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. भगवान गौतम बुद्धाने असमंतावादी ब्राह्मण धर्माच्या स्थानावर बौद्ध धर्माचा संदेश भारताला दिला. याच कारणामुळे जे शूद्र बहुजन ब्राह्मणांच्या अन्याय अत्याचारात त्रासून गेले होते त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माच्या काळात जातीवाद, वर्णवाद, पुरोहितवाद, अस्पृश्यता नष्ट व्हायला लागली आणि आर्यांचे वर्चस्व नष्ट व्हायला लागले होते. याच काळात बहुजन हिताय, बहुजन सुखाय या विचारांचा संपूर्ण बहुजन समाजाने स्वीकार केला होता. याच काळात सामान्य कुटुंबातील लोक आपल्या शौर्याने राजे बनू शकले. सम्राट अशोकाच्या काळात पूर्ण भारत देश बौद्धमय झाला होता. याच काळात सर्व लोकांना समान संधी देण्यात आली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व स्वाभिमान या तत्वावर आधारलेले नवीन शैक्षणिक धोरण देखील अंमलात आले. याच धोरणाचा परिणाम म्हणजे जागतिक स्तराची विद्यापीठे भारतात स्थापन झालीत. उदाहरणार्थ तक्षशिला, विक्रमशिला आणि नालंदा होत. या विद्यापीठात एकाच वेळेस 10,000 हजार विद्यार्थी राहायचे. जगातील विद्यार्थी आमच्या देशात शिक्षण घेण्यासाठी येत असत. सर्व विषयांचे सखोल अध्ययन करण्याच्या धोरणामुळे भारतात विज्ञानाचा विकास झाला. वास्तुशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शिल्पकलाशास्त्र, भूमिती, चित्रकला,
वैद्यकशास्त्र, संगीत, वाणिज्यशास्त्र, लोकप्रशासन, परराष्ट्र व्यवहार आणि राज्यशास्त्र इत्यादी शास्त्रांचा विकास त्या काळात झाला होता. सर्वांना समान संधी असल्यामुळे बुद्धिमान विद्यार्थी समाजातून पुढे येत. सम्राट अशोकाच्या प्रज्ञाशील करुणा व समता स्वातंत्र्य बंधुत्व या तत्वावर आधारित राज्यकारभाराचा प्रचार आणि प्रसार जगात व्हायला लागला होता आणि जगातील लोक या विचारांकडे आकर्षिल्या गेलेत. हा काळ भारताच्या इतिहासातील सुवर्णयुगाचा काळ म्हणून ओळखला जातो. याच काळात भारताव्यतिरिक्त श्रीलंका, ब्रह्मदेश, तिबेट, नेपाळ, चीन, कोरिया, भूतान इत्यादी देशांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. या काळात आर्यांचे वर्चस्व कमी झाले होते. वर्चस्व पुनर्स्थापनेसाठी आर्यांनी बौद्ध धर्माच्या विरुद्ध षड्यंत्र करायला सुरुवात केली. याच काळात शक हूण यांचे आक्रमण भारतावर झाले. आर्य, शक आणि हूण या सर्वांनी ब्राह्मण धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली. बृहद्रथ सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ राजाची राजसत्ता हिसकावण्यासाठी पुष्यमित्र शुंगाच्या नेतृत्वात कट रचण्यात आला. बहुजन सम्राट बृहद्रथ यांची राजकीय हत्या झाली आणि बहुजन विरोधी मनुस्मृतीचा कडक अंमलबजावणी करण्यात आली आणि बहुजनांची पुन्हा एकदा गुलामी सुरू झाली. शुंगवंशी ब्राह्मण राजा पुष्यमित्र याने फरमान काढले की जो कोणी एका बौद्ध भिक्खूचे डोके कापून आणील त्याला सोन्याच्या 100 स्वर्ण मोहरा देण्यात येईल. अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या अहिंसावादी प्रज्ञाशील करुणेच्या देशात हिंसेला, स्वैराचाराला सुरुवात झाली. मानवता त्यामुळे नष्ट झाली. वरील प्रकारे अन्याय अत्याचार बहुजनांवर 7व्या शताब्दीच्या शेवटपर्यंत निरंतर चालू होते. याच काळात अरब व्यापारी तसेच मुसलमान सुफी संतांच्या द्वारा इस्लाम धर्माचा समानतेचा संदेश भारतात पोहोचला. इस्लाम धर्म हा समतावादी धर्म होता. तसेच याचे सिद्धांत सरळ सोपे होते. त्यांच्यात पक्षपात, द्वेष, उच्च नीच याला कोणतेच स्थान नव्हते. जे लोक ब्राह्मण धर्माच्या असमानतेच्या व्यवहाराने पीडित झाले होते त्यांनी समानतेच्या इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि मोठ्या संख्येने बहुजन समाजाचे लोक मुसलमान बनले. मुसलमानांचे भारतावर पहिले आक्रमण सन 712 इसवी सन मध्ये मोहम्मद बिन कासिम द्वारे झाले. त्या अगोदरच भारतातील प्रत्येक 4था व्यक्ती मुसलमान झाला होता. अर्थात भारताचे 25% लोक स्वखुशीने मुसलमान झाले होते. मोठ्या संख्येने बहुजन समाजाचे लोक मुसलमान धर्म करू लागले होते आणि ब्राह्मणी कर्मकांडांचा फोलपणा, सुफी तत्वज्ञानाचा परिचय व बहुजन समाजाची मुक्तीची तळमळ याचाच परिणाम म्हणून बहुजन समाजात अनेक संत निर्माण झाले. ज्यामध्ये संत वीरभान, संत दादू, संत माकुबदास, संत गुरु रविदास, संत नारायणी, संत प्राणनाथ, संत चरणदास, संत धरमदास, संत बुल्ला, संत केशव, संत सहेलाबाई, संत दयाबाई, संत गरीबदास, संत शिवनारायण, संत रामस्नेही, संत दलनदास, संत गुलाल, संत भीमा, संत पलटूदास, संत हरिदास, संत करताबाबा, संत रामदुलाल, संत कबीरदास, संत जगजीवनदास, संत नामदेव, संत परमेष्ठी, संत नाभादास, संत सेनाजी, संत धनाजी, संत गोराजी, संत कुबाजी, संत शिगाजी, संत नरहरी, संत जोगा परमानंद, संत तुकाराम, संत घासीराम, संत विठ्ठलजी,
संत सावताजी, संत चोखामेळा, संत हरळया, संत कक्कया इत्यादी मंडळी समाजाला कल्याणकारी मार्ग सांगण्यास पुढे आली. वरील विचारवंतांनी मनुवादी समाज व्यवस्थेच्या विरोधात व मानवी समाज कल्याणासाठी समाज समोर त्यांचे परिवर्तनवादी विचार ठेवले. जवळपास याच काळात गुरु नानक झालेत. त्यांनी शीख धर्माची स्थापना केली. शीख धर्म मनुवादाचा विरोधी आणि मानवीय मूल्य व समानतेचा संदेश देतो. म्हणून मोठ्या संख्येने बहुजन शूद्र शीख बनलेत. पोर्तुगीज, डच, इंग्रज भारतात आले. त्यांनी ख्रिस्ती धर्माला सोबत आणले आणि ख्रिस्ती धर्म सुद्धा समानतावादी आहे म्हणून बहुजनांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या धर्माची म्हणजेच बौद्ध धर्माची पुनर्स्थापना या देशात केली आणि प्रज्ञाशील, करुणा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व सूत्र पुन्हा या देशाला बहाल केली. या देशातील शूद्र म्हणजे इतर मागास वर्ग जाती होय. अतिशूद्र म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे दलित, आदिवासी म्हणजे अनुसूचित जमाती होय. मुसलमान, ओबीसी, शीख, ख्रिस्ती व बौद्ध यांच्यात रक्ताचं नातं या विचारवंतांनी म्हटले आहे. हे एकाच कुटुंबाचे आहेत. ज्यांना मनुवाद्यांनी जातीमध्ये विभागलं, धर्मामध्ये विभागलं, या सर्वांना जर एकत्रित केलं तर यांना आपणच म्हणतो या देशाचे मूळ निवासी होय. या देशात बहुसंख्येने असणारा देशाचा मालक हा बहुजन समाज होय. अध्याय 2. थोर समाज क्रांतिकारक संत शिरोमणी गुरु रविदास यांचा जीवन परिचय. थोडक्यामध्ये गुरु रविदासांचा जन्म या भारत देशात अशा वेळेस झाला की ज्या वेळेस शूद्रावर अन्याय अत्याचार होत होते. हिंदू समाज व्यवस्थेत जातीवाद, वर्णवाद, रूढीवाद, पुरोहितवाद, अस्पृश्यता वाढली होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये रविदासांचा जन्म मानवतेच्या रक्षणासाठी आजपासून 648 वर्षापूर्वी 15 फेब्रुवारी 1398 चौरवंशात रविवार माघ पौर्णिमेला काशी जवळ गोवर्धनपूर येथे झाला. काहींच्या मते मांडूर किंवा मांडुराडी अशी त्यांच्या जन्मगावाची नावे सांगितली जातात. गुरु रविदासांच्या वडिलांचे नाव रघुराम किंवा रघुनंदन आणि आईचे नाव रघुराणी, तर काहींच्या मतानुसार कर्मादेवी होते. रविदासांना लोणाबाई नावाची पत्नी होती. त्यांच्या आजोबांचे नाव हरिनंदन तर आजीचे नाव चित्रा कौर असे होते. गुरु रविदासांनी संपूर्ण देशात भ्रमण केले. त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारतात दूरवर पोहोचला. प्रत्येक राज्यातील भाषेच्या उच्चारातील विविधतेमुळे गुरु रविदासांची नावे पुढील प्रमाणे उच्चारण्यात येऊन रूढ झाली. पंजाबी भाषेत रैदास किंवा रैयादास, हिंदीमध्ये रैदास व रविदास, राजस्थानी मध्ये रोहिदास, बंगालीमध्ये रोहिदास किंवा रोहिदास, मराठीमध्ये रोहिदास किंवा रोहितदास. गुरु रविदासांची विविध नावे हेच सिद्ध करतात की त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा आणि नैतिक व बुद्धिवादी विचारांचा अखिल भारतीय स्तरावर विशेष प्रभाव होता. गुरु रविदास 12 वर्षाचे असतानाच आध्यात्मिक साधू संतांचा आदर करायला लागले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्याय, अत्याचार आणि शोषणाच्या विरुद्ध ते उभे राहिले. आपल्या असीम निष्ठेने, अविरत परिश्रम आणि सदाचाराच्या बळावर सर्वोच्च स्थान आणि सन्मान संघर्ष करून प्राप्त केला.
गुरु रविदास या देशातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. गुरु रविदास आपल्या कुटुंबाची उपजीविका स्वतः कष्ट करून करायचे आणि उरलेला वेळ समाज जागृतीसाठी द्यायचे. गुरु रविदासांची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली. गुरु रविदासांनी आपल्या अमृतवाणीने संपूर्ण भारत जागृत केला आणि जाती जातीत विभागलेल्या समाजाला एकताच्या सूत्रेत बांधून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांची अमृतवाणी ऐकून अनेक लोक त्यांचे शिष्य बनलेत. ज्यांनी गुरु रविदासांना गुरु मानून दीक्षा घेतली त्यात प्रथमतः प्रामुख्याने चित्तूर राजघराण्याची राणी संत मीराबाई, राणी झाली पिपाजी महाराज, सपनावीर दिल्लीचा सुलतान सिकंदर लोधी शाह, तसेच लक्षावधी स्त्री पुरुष त्यांचे शिष्य बनलेत. गुरु रविदासांच्या नावाने रविदासी पंथाला आरंभ झाला. रविदासी पंथांचे लोक पुढील प्रमाणे जाती तसेच उपजातीच्या नावाने ओळखले जातात, जसे रैदास, रायदास, सामदासिया, रोहिदास, दास, जटिया, धुसिया, लुनिया, लडिया, कुरेल, जयस्वार, अहिरवार, संखवार, चर्मकार, बरेवाल, रामनामी, सतनामी, साकेत, सिलावट, कठाना, भावी, बेरहा, सिंधू, सूर्यवंशी, चांदूर, लोमोड, चोशन, जाटव, रायगर, महोबिया, चढार, दोहेरे, मुची, चौधरी, कबीरपंथी इत्यादी होय. गुरु रविदासांनी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी जीवनभर संघर्ष केला, परंतु आजही या देशात 6743 जाती आहेत. जाती व्यवस्थेचे माणसात भेदभावाला जन्म दिला. जाती व्यवस्थेमुळे समाजामध्ये कायमच्या उच्च नीचतेच्या भिंती उभ्या केल्या, ज्या व्यक्तीमध्ये बंधुभाव निर्माण करण्यास बाधक आहेत, ज्या दलित, पीडित व सर्वहारा समाजाच्या विकासामध्ये मोठा अडथळा आहेत. ज्या पावलोपावली मानवतेला अपमानित करीत आहेत. जवळपास गौतम बुद्धाच्या 1000 वर्षानंतर उच्च निश्चयतेला निर्माण करणाऱ्या शक्ती पुन्हा सक्रिय झाल्या होत्या. हळूहळू माणसांमधल्या उच्च निश्चयतेच्या विचाराला सुरुवात झाली होती. या कुप्रथेला नष्ट करण्यासाठी निर्गुण परंपरेतील संतांना संघर्ष करावा लागला. गुरु रविदासांनी निर्गुण परंपरेचे नेतृत्व केले आहे. गुरु रविदास आणि गुरु नानक हे गुरु रविदासांचे समकालीन होते. गुरु कबीर तर गुरु रविदासांना आपले मोठे बंधू मानायचे. गुरु गोरखनाथ रविदासांची कीर्ती ऐकून स्वतः त्यांच्या भेटीला आले होते. गुरु नानक रविदासांची गीत भजन गायची, म्हणायची व म्हणत असत. शीख धर्मामध्ये मूर्तीपूजेला अजिबात स्थान नाही. संतांनी रचना केलेल्या दोह्यांना गुरुवाणी म्हणून ग्रंथामध्ये स्थान देऊन गुरुवचनांनाच श्रद्धास्थानी ठेवले जाते. शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये गुरु रविदासांची 40 पद आहेत. आजपासून 300 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या शीख धर्माला मानणारे लोक भारतामध्ये सर्वात प्रगतिशील समाजाचे प्रतिनिधी म्हणून जगात ओळखले जातात, कारण त्यांना गुरु रविदासांच्या विचाराला आचरणामध्ये स्थान दिले आहे. अन्य संतांचे व मान्यवरांचे संत शिरोमणी गुरु रविदासाबद्दलचे विचार. गुरु रविदासांचे व्यक्तित्व महान होते. त्यांच्या व्यक्तित्वाने, उदार विचाराने सामान्य जनता देखील प्रभावित झाली होती.
त्याचबरोबर संत सेना, संत धन्ना, संत तुकाराम, संत नानक, गुरु कबीर, संत एकनाथ यांसारखे संपूर्ण भारतातील संत त्यांच्या विचाराने प्रभावित झाले होते. या संतांच्या भेटीगाठी होत असे, विचारांचे आदान प्रदान सुद्धा होत असे. त्यांच्या सत्संगाने प्रवचन इत्यादी वेळोवेळी देखील होत असे. या संतांनी मुक्त कंठाने गुरु रविदासांच्या महानतेचे गुण गान केलेले आहे. रविदासांच्या महानतेचं गुणगान गायलेले आहे. संत तुकाराम गुरु रविदासांसोबत आपलं नातं, संत तुकारामांनी तर गुरु रविदासांसोबत आपलं नातं जोडलं आणि त्यांच्या मनातील विचार व्यक्त करताना म्हणतात, निवृत्ती ज्ञानदेव सोपान चंगाजी, मेरे जी के है नामदेव, नागाजन मित्र नरहरी सुनार रविदास कबीर सगे मेरे. गुरु नानक यांनी देखील गुरु रविदासांचा आपल्या पदांमध्ये मोठ्या सन्मानाने आणि श्रद्धापूर्वक उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात, रविदास चमारू स्तुती करे, हरी किरीती निमक ऐक गाई, पतित जाती उत्तम भया, चारी वर्ण पये पगी आई. रविदास ध्याये प्रभु अनुप, गुरुदेव नानक गोविंद रूप. गुरु कबीरांना संत विचारांचे प्रवर्तक मानल्या जाते. ते अत्यंत प्रतिभावान आणि ज्ञानी होते. गुरु कबीरांनी गुरु रविदासांच्या कार्याची प्रशंसा केलेली आहे. ते म्हणतात, साधुन में रविदास संत है, सुपच ऋषि को मानिया, हिंदू तुर्क हुई दिन है, कुछ नहीं पहचानिया. गुरु रविदास कबीरांना गुरुस्थानी तसेच मोठे भाऊ मानायचे. गुरु कबीरांनी गुरु रविदासांना साधूमध्ये श्रेष्ठ संतच म्हटलं नाही, तर त्यांनी त्यांना ध्रुव, प्रल्हाद आणि सुखदेव अशा उच्च कोटीच्या भक्तांबरोबर ठेवून त्यांच्या श्रेष्ठतेची ओळख करून दिली. गुरु कबीर पुढे म्हणतात, निर्मल नीर भरे तेरे आगे, पीले श्वासो श्वासा, मृग तृष्णा जल छांड बावरे, करो सुधार सासा. ध्रुव प्रल्हाद सुखदेव पिया पिया रविदासा. संत सेना महाराज म्हणतात, वेद ही झूठा, शास्त्र ही झूठा, भक्त कहा से पछानी, जा जा ब्रह्मा तू ही झूठा, झूठी साके न मानी. गरुड़ चढ़े जब विष्णु आया, साच भक्त मेरे दोही, धन्य कबीर धन्य रविदासा, गावे सेना नावी. संत मीराबाई गुरु रविदासांकडून दीक्षा घेऊन शिष्या झाली. मीराबाईने मोठ्या सन्मानाने गुरु रविदासांचा उल्लेख आपल्या पदांमध्ये केलेला आहे. मेरो मन लागो गुरु सो, अब न रहूंगी अटकी, गुरु मिलिया रैदास जी, दिनी ज्ञान की गुटकी. रैदास संत मिले मोह सदगुरु, दिनी सुरत सहदा की. मीरा के प्रभु ते ही स्वामी, श्री रविदास सदगुरु जी. मीरा ने गोविंद मिल्या जी, गुरु मिल्या रैदास जी. संत एकनाथ म्हणतात, रविदास चमार सब कुछ जाने, कठोरे गंगा देख. स्वामी हरिदास म्हणतात, जन रविदास नीच कुल ऊंचा, ताकू तीन लोक सब जाने रे. जन रविदास नीच कुल ऊंचा, ताकू तीन लोक सब जाने रे. संत धन्ना म्हणतात, रविदास ढूंढल ठोर नीती, ती नीती आगी मैया.
रविदास डुंडल ठोर नीती ती यागी मैया प्रगट हुईया साघ संगी हरि दर्शन पाय्या. संत चरणदास म्हणतात द्राविड द्राविड देश भूप किरादी सुनी रविदास भक्ती गुण खादी चेली बैतासू दिग आई दय रविदास भक्ती समझाई. संत दादू म्हणतात राम राम कही राम समाना राम राम कही राम समाना जैन रविदास मिले भगवाना. स्वामी सेवादास म्हणतात राम रस पिया रे पिना ही आनंद होये सोझे सैन पियो रविदासा मेरा प्रेम बढ़ाई रे. स्वामी कल्याणदास म्हणतात कबीर नाम देव पिया रविदासा कबीर नाम देव पिया रविदासा भवसागर की काटी पासा. कबीर नाम देव पिया रविदासा भवसागर की काटी पासा. संत छोटे सुंदरदास म्हणतात जन रविदास साधी सुरातन विप्रन मार मचाई रे. संत दर्शनदास म्हणतात पिया धना सैन रविदासा सुखदेव पियो अघाई अमर गुरु पियो हुए नीरवग मसुरती ठराई. संत रूपदास म्हणतात पिया जन रविदास पुनी सुमरे सुखदाई रे पिया पियाला प्रेम काऊर तपन बुझाई रे. संत दयाबाई म्हणतात भेटो जब रविदास को लेनो भुजा पसार भेटो जब रविदास को लेनो भुजा पसार. रविदास लीला रिजे नहीं अचरज कहू पार. संत नाफादास म्हणतात संदेह ग्रंथी खंडन निपुण संदेह ग्रंथी खंडन निपुण वाणी विमल रविदास की. माजी उपपंतप्रधान मंत्री बाबू जगजीवन राम म्हणतात जर आपल्याला कार्ल मार्क्स समजून घ्यायचा असेल तर सर्वात आधी आम्हाला गुरु रविदास समजून घ्यावा लागेल. ओशो रजनीश म्हणतात भारताचे आकाश संतांच्या ताऱ्यांनी भरलेले आहे पण साऱ्यांची ज्योत एकच आहे. संत रोहिदास त्या साऱ्या ताऱ्यातील ध्रुव तारा आहे. अशासाठी की शूद्रांच्या घरी जन्माला येऊन देखील काशीच्या कर्मठ पंडितांना देखील त्यांनी स्वतःचा स्वीकार करायला बाध्य केले. रोहिदासांमध्ये असं काही रसायन आहे की त्यांना रोहिदासाला स्वीकारावेच लागले. भारताचे माजी राष्ट्रपती जयसिंग म्हणतात कि संत गुरु रविदास हमारे देश के उच्चतम धार्मिक नेताओं में गिने जाते हैं. भक्ति काल की परंपरा में संत रविदास का महत्वपूर्ण स्थान रहा है. वे एक उच्च कोटि के त्रिकाल दृष्टा और विचारक थे. उनके मानवतावाद मानव समता और सामाजिक चेतना के विचार भारतीय संतों विद्वानों जनमानस के लिए सदा प्रेरणा देते रहेंगे. वरील अनेक संतांच्या वाणीवरून स्पष्ट होते की गुरु रविदासांबद्दल त्या संतांमध्ये किती आदर होता
प्रेम होते. याचा अर्थ असा की देशातील विविध भागातील संतांसोबत गुरु रविदासांचा संपर्क होता. त्यांच्या गाठी भेटी व्हायच्या आणि देशाच्या समस्यावर विचार विनिमय देखील व्हायचा. गुरु रविदासांनी त्या काळात काश्मीर पासून ते कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार पर्यंत उत्तर, पूर्व, पश्चिम भारतात फिरून प्रबोधनाचे कार्य केले होते. गुरु रविदासांची प्रतिभा, ज्ञान आणि विचार एवढे प्रभावी होते की त्यांच्या विचारामुळे लाखो लोक त्यांचे शिष्य बनलेत. अनेक संतांनी त्यांना गुरुस्थानी मानले होते. आधुनिक काळात सुद्धा देखील गुरु रविदासांच्या विचारांची या देशाला आजही तेवढीच गरज आहे. हे ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या आंग्ल विद्याविभूषित पंडित चतुरस्र विद्वानाने देखील गुरु रविदासांना गुरूंचा मान देऊन द अनटचेबल नावाचा ग्रंथ अर्पण केला आहे. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की जय. मित्रांनो, आज या ठिकाणी पहिल्या दिवसाचे ग्रंथ वाचन पान नंबर 8 ते 22 या ठिकाणी वाचून पूर्ण झाले आहे. या ग्रंथामधील काही भाग जो वाचला त्याच्यामधून आपल्याला काय वाटले, जरूर आपण आम्हाला आमच्या या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपले विचार मांडावेत आणि आम्हाला प्रेरणा द्यावी. धन्यवाद. मोबाईल नंबर अण्णासाहेब धाकतोडे यांचा मोबाईल नंबर 98 81 33 02 63. इंग्लिशमधून 9881330263. धन्यवाद मित्रांनो.